ते माझ्याशी कसेही वागले असले तरी ते या जगातले उत्तम वडील आहेत. तू खरंच ठरव मंजिरी, तुला नक्की काय करायचं ते. नाही म्हणजे असं व्हायला नको की मी इथे तुझी बाजू घेऊन लढतोय आणि कुठल्या तरी कारणाने तू आपली माघार घ्यावीस. बाबा प्लीज तुम्ही चिडू नका. मी चिडलेलं नाहीये. तुम्ही मनूवरून मंजिरीवर आलात यातच आलं ना सगळं. एवढं कळतं ना, पण माझी कळकळ नाही कळत तुला. तसं नाहीये बाबा. पण काय, जो माणूस एका आईला तिच्या मुलीपासून तोडू शकतो तो जगातला सगळ्यात चांगला बाप असं कसं काय म्हणू शकतेस? हा नाही, कदाचित मी चुकत असेल. म्हणजे आयुष्यभर एक चुकीचीच डिक्शनरी घेऊन फिरत होतो बहुतेक. बऱ्या वाईटांची व्याख्या मला कधी कळलीच नाही ना. बाबा प्लीज प्लीज मला समजून घ्या ना तुम्ही. सत्यजितवर मी मनापासून प्रेम केलंय, आजही करते मी. पण प्रश्नच मिटला. मग प्रश्नच मिटला. जर तू अजूनही त्याच्यावरती मनापासून प्रेम करत असशील मग हा सगळा खटाटोप कशा करता करायचा? सांग ना. ज्या दिवशी तुला बापाच्या घरच्या पाहुणचाराचा कंटाळ येईल त्या दिवशी मला सांग. त्या दिवशी मी तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन सोडू घे. पण काय, मी पण बाप आहे का तुझा? आता यापुढे तू आणि तुझं नशीब असं नाही म्हणू शकत ना. तुझे क्लेश पाहून जीव तुटतो माझा. हा, तुझ्या नवऱ्यासारखा चांगला बाप नसेल मी कदाचित, पण मी ही बाप आहे आणि तुझा बाप आहे याची जरा जाणीव ठेव. गौरा, ते काय तू किती काय सकाळी जातोस ते रात्री येतोस, तुला घरच्यांशी बोलायला वेळ नाही? बोल नाही. काही नाही रे, नेत्राची चौकशी करायची होती. तिला बरं वाटतंय ना आता? रात्री काही त्रास झाला का? हो, तिला बरं वाटतंय आणि रात्री कसलाही त्रास झाला नाही. चांगली घोरत पडली. झालं सगळं विचारून. जाऊ मी आता? गौरा काय? सॉरी. काल किती वाजता आलास तू? झाला थोडा उशीर, म्हणजे एक वाजला. 1 वाजता? काय एवढा उशीर का झाला? मी तुला सांगितलं होतं ना नेत्राला बरं वाटत नाहीये, जरा ये, तिची काळजी घे. आई काळजी घे म्हणजे काय करू? हा, तिच्या उशाशी बसून राहू का? काय हरकत आहे? बायको आहे तुझी ती. तिला बरं नाहीये म्हटल्यावर तू थोडी चौकशी नको करायला? अरे नवरा आपली काळजी घेतो म्हटल्यावर बायकांचं निम्म दुखणं दूर पळतं. असं करू नको रे गौरा, एवढा वृक्षपणा बरा नाही. अरे तू आता बाप होणार आहेस, बायकोची थोडी तरी काळजी घ्यायला हवी ना तुला. आई काळजी घ्यायला हवी, बरोबर आहे, पण तेवढी लायकी आहे का तिची? मी बाप होणार या गोष्टीचा आनंद आहे मला. पण आई मी कसं विसरू की जी बाई माझ्या बाळाची आई होणार आहे त्याच बाईमुळे माझ्या दादाचा संसार मोडलाय. मी इथे कोणाशीही भांडायला आलो नाहीये मंजिरी. मी फक्त तुला भेटायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलोय.
हवं तर यांच्या समोर तुझ्या पाया पडतो मंजिरी, प्लीज घरी चल. एका नवऱ्याच्या चुकीची शिक्षा एका बापाला देऊ नकोस. प्लीज माझ्या शुभ्राला माझ्यापासून तोडू नकोस. प्लीज. मंजिरी, मला माफ कर ना प्लीज. मी आता काय केल्यानं तुझा राग शांत होणार आहे? तू मला हवी ती शिक्षा दे, पण प्लीज घरी चल मंजिरी, प्लीज. आणि ही माझी मुलगी मंजिरी. याच का मंजिरी मुदोळकर? तुम्ही चुकता मिस्टर गद्रे. मंजिरी पृथ्वीराज सरनाईक. नेत्रा, काय विचारते मी? गौरांग सांगतोय ते खरंय? नेत्रा, काय विचारते मी? हो आई. आई पण पुढे एक अक्षरही बोलू नकोस. पोटच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं होतं तुझ्यावर. अशी वागलीस माझ्याशी? तुला आणि मंजिरीला कायम समान वागणूक देत आले मी. सारखीच माया केली तुम्हा दोघींवर. त्याचं हे फळ दिलंस माझ्या पदरात. आपल्याच माणसांवर उलटलीस नेत्रा. नाही का? इतके दिवस वाटत होतं की गौरांग तुझ्याशी तुसडेपणाने वागतोय. त्यालाही तूच जबाबदार असे आत्ता कळतंय. का अशी वागलीस ग? हा, का फसवत आलीस आम्हाला? आई प्लीज मला माफ करा. एवढ्या एका वेळेला मी खरंच खूप बदलली आहे. परत अशी चूक नाही होणार माझ्याकडून. तू तोंड वर करून बोलू नकोस नेत्रा. गौरांग, तू यामध्ये पडू नकोस. अगं पण आई, प्लीज एवढं कर माझ्यासाठी. हे बघ बाई, तुला माझ्या मुलांनी लग्न करून या घरात आणलंय आणि आता तर तुझ्या पोटी माझं नातवंड जन्माला येते. मी नाही तुझा निवाडा करू शकत. काय निवाडा करायचा आहे ना, तो सत्या करेन. काय झालं आई? कसला निवाडा करायचा मी? ते काय म्हणजे सत्या? नाही, ते आपण नंतर बोलूया. मी चहा करायला. एक मिनिट. कशाबद्दल बोलत होतात तुम्ही गौरव? मी सांगते दादा. माझ्या हातून एक खूप मोठा गुन्हा घडला आणि त्याचा न्यायनिवाडा तुम्ही कराच आज. कारण मला खूप कंटाळा आलाय रोज तिळते शिक्षा भोगण्याचा. त्याहीपेक्षा जास्ती गौरांग स्वतःला जो क्लेश करून घेतोय त्याचा. तू मला स्पष्टपणे सांगशील का नेत्रा, नेमकं काय झालं ते?
दादा, तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये जे काही होतं ते मला खूप आधीपासून माहिती होतं. मी या घरात आले तेव्हा तुम्ही माझ्याशी जसे वागलात, मला घराबाहेर काढलात. नंतर मला ऑफिसला यायलाही बंदी केलीत. माझा इगो खूप दुखावला गेला होता आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा वचपा काढण्यासाठी किंवा तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी मी म्हणजे तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाणार आहात हे मला आधीच माहिती होतं. प्रियानेच मला बेशरमपणे सगळं सांगितलं होतं आणि मग मी एका माणसाला तिथे पाठवून ती क्लिप तू शूट केलीस? हो. मला माहिती आहे की मी खूप मोठा गुन्हा केलाय दादा. तुम्ही सांगाल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. पण मग ती सीडी त्या रात्री आपल्या घरातल्या डीव्हीडी प्लेअर मध्ये कशी आली? ते खरंच मला माहिती नाही. माझ्याकडून ते फुटेज दादा होळकरनी जबरदस्तीने काढून घेतलं होतं. मला खरं तर त्यावेळी जाणवलं की माझ्या हातून केवढी मोठी चूक झाली. मी गौरंगला सगळं सांगायचा प्रयत्न केला पण खूप उशीर झाला होता. तोवर मंजिरी वहिनींनी ऑलरेडी ती क्लिप. दादा मला माहिती आहे आता मी पश्चाताप करून तुमचं तुटलेलं नातं परत जोडलं नाही जाणार आणि म्हणूनच तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार. बाबा रागवलात माझ्यावर? मी रागवावं असं काय केलंस का तू? तसं नाही, तुम्हाला हवं तसं मी वागत नाहीये म्हणून. आता मला हवंय म्हणून काही करणार असेल तर त्याची काही गरज नाही. आज आई असती तर कदाचित सोपं झालं असतं. पण ईमेल आई असती तर म्हणजे एक बाप म्हणून मी नालायक आहे असं म्हणायचं का तुला? तसं नाही बाबा. तसा विचार जरी माझ्या मनात आला ना तरी जगातली सगळ्यात नालायक मुलगी ठरीन मी. मला फक्त एवढंच म्हणायचं की आई असती तर तिला माझ्या मनातला गोंधळ कळला असता. कसला गोंधळ? कशाचा गोंधळ? अगं त्या माणसाने तुझ्याशी लग्न केलं, तुला सुखी ठेवीन, आयुष्यभर तुझ्याशी एकनिष्ठ राहीन अशी त्यांनी शपथ सुद्धा घेतली आणि त्याने तुला फसवलंय. लग्नानंतरच्या वर्ष सव्वा वर्षामध्ये त्याने तुझा नाही तो मानसिक छळ केलाय आणि आता त्या माणसाला त्याच्याबरोबरच्या त्या कुजलेल्या नात्याला आयुष्यातून बेदखल करायची वेळ आली आहे. कसला आला गोंधळ? पण त्याच माणसाने जगातले सगळ्यात सुखाचे क्षण सुद्धा दिलेत ना मला बाबा. पण असे क्षण तो तुझ्या नकळत अनेक जणींवरती उधळत होता, हे कसं विसरतेस तू? ते कळतंय मला बाबा. म्हणून तर
माझा खूप गोंधळ उडालाय बाबा. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. एकदा तुम्ही माझ्या बाजूने विचार करून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. ते माझ्याशी कसेही वागले असतील, पण मी तर माझं सर्वस्व त्यांच्या हवाली केलं होतं. माझ्या आयुष्यात सुखाची, आनंदाची जी काही स्वप्न मी मनाशी रंगवली होती, त्या प्रत्येक स्वप्नात सत्यजित होते. आणि हे सगळं असं कागदावरच्या एका सहीने कसं काय पुसून टाकू मी बाबा? नुसतं स्वप्नांवर जगता येत नाही मंजिरी. जगण्यासाठी पाय जमिनीवर आणावेच लागतात. आपण मी तुझी मनस्थिती सुद्धा समजू शकतो. तूच मला सांग, मी काय करू? तुझ्यासाठी सगळं सोपं होण्यासाठी मी वाटेल ते करा. काय बोल. एक भेट हवी आहे त्यांच्यासोबत, ज्यांच्यामुळे आयुष्यात हा पेच निर्माण झालाय. मला वाटतं त्यांच्याशी बोलले की सुटेल तो. भेटायला गेलेस तू त्याला, तर तो तुला बाय हुक कर क्रुक. तसं नाहीये बाबा, नाही होणार तसं. सत्यजित बरोबर स्वप्न रंगवणारी मंजिरी खूप भोळी होती, आणि आता तुमच्या समोर उभी असलेली मंजिरी तितकी भाबडी नाही राहिली. आज रात्रीच भेटेन मी त्यांना, आणि मग परत आल्यावर सांगेन तुम्हाला माझा काय निर्णय झालाय तो. नेत्रा, बस बस बस. असं झालंय तर सगळं, आणि आता याचा निवाडा मी करायचा. आई, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं सत्या, की तू काय निवाडा करू मी? आई, काय निवाडा करू हिचा? तू सांग गौरा. नेत्रा आत्ता जी शिक्षा भोगते त्यापेक्षा मोठी आणि वेगळी कुठली शिक्षा देणार आहे मी तिला? जो माणूस तिचा नवरा आहे, जो तिच्या बाळाचा बाप होणार आहे, तो तिचा दुस्वास करतो. तिचं तोंडही बघायची त्याची इच्छा नाही. त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षा मी काय देणार तिला? आजी, तू जाणती आहेस, मोठी आहेस, तू सांग. माझी तर मती बधीर झाली आहे बघ सत्या. मी काय सांगू? आपलेच दात हायती आणि आपलेच होठ हायती. नेत्रा, पश्चात्तापानं झालेलं नुकसान भरून निघत नाही, हे खरंय. पण पश्चात्ताप हीच सगळ्यात मोठी शिक्षा असते. आणि या क्षणाला माझ्यापेक्षा जास्त चांगली ही गोष्ट कोणालाच कळू शकत नाही. मला असं वाटतं की आपण सगळे हे विसरून जाऊया.
कायमचा विसरून जाऊया. तुला मी काय शिक्षा करणार मित्रा? तू सून आहेस या घरची. या नात्याचा मान तुझ्या कदाचित उशिरा लक्षात आला असेल, पण त्यासाठी मी तुला सुळावर नाही ना चढवू शकत. आणि माझ्या तुटलेल्या नात्याचं खापर मी तुझ्या एकटीवर का फोडू? जी काही माती खायची ती मीच खाल्ली ना. गौरांग, जर या एका कारणानं तू आत्ता जसा वागतोयस तसा नेत्राशी वागत असेल तर प्लीज थांबव. अरे तिला गरज आहे तुझी, जप तिला. नेत्रापेक्षा आणि तुझ्या होणाऱ्या बाळापेक्षा आत्ता कुठलीच गोष्ट महत्वाची नसली पाहिजे तुझ्यासाठी. माझ्या आणि मंजिरीच्या संसाराचं काय करायचं ते आम्ही दोघं बघून घेऊ. आमच्या मोडलेल्या संसाराच्या चितेवर तू स्वतःचा संसार पोळू देऊ नकोस. माझं मलाच आश्चर्य वाटतंय. म्हणजे मी इतका विवेकी कधीच नव्हतो. खरंच आजही नाहीये. तुम्हाला सगळ्यांनाच ते माहितीये. आणि जिच्यामुळे हा थोडाफार बदल झालाय तीच आज मला हा बोल. तू इथे आत्ताच्या आत्ता. काय झालं? प्रश्न नको विचारूस, तू ये आत्ता. बर